बाहेर छानसा पाऊस पडलाय, वातावरणात चांगला गारवाही आलाय आणि घरातून पण फरमाईश आली की आम्हाला रोजची भाजीपोळी नकोय. तर आज आपण बघणार आहोत रोजच्या भाजीपोळीला पर्याय असा पण पोटभर असणारं वरणफळ किंवाच वरण चकोल्या. नमस्कार, मी प्रतीक्षा, तडका ऑन बीट बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याकडे गाव बदलले की भाषा बदलते आणि प्रत्येक पदार्थाचं नावही बदलतं. आता आज आपण जे बनवणार आहोत त्याला आमच्याकडे म्हणतात वरण चकोल्या, काही ठिकाणी वरणफळ, काही ठिकाणी डाळफळ, तर काही ठिकाणी डाळ ढोकळी. तर असं हे वैविध्यपूर्ण नाव असणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपण वरण बनवण्यासाठी डाळ शिजवून घेऊया. तर इथे मी 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे. थोडंसं तेल आणि हळद टाकून आपण ही डाळ शिजवून घेऊया. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण चकोल्यांसाठी कणिक मळून घेऊया. इथे मी घेतलेलं आहे 2.5 वाटी पीठ, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आपण हे जसं चपात्यांना करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपण इथे हे कणिक भिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली कणिक इथे भिजून झालेली आहे. आपण याला थोडा वेळ सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊया. इथे आपण वरण तयार करून घेऊया. तेल आपण इथे तापत ठेवलेलं आहे. हे तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ठेचलेला लसूण. लसूण थोडासा इथे परतून घ्यायचा आहे. मी जिरे याच्या नंतर टाकते, कारण जिरे आपण जर सुरुवातीलाच टाकलं तर ते लसूण परतेपर्यंत जिरे हे करपायची शक्यता असते. आता आपण हे टाकणार आहोत जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. तर मी जसं आधी म्हटलं होतं, वरणफळ बनवणं किंवा वरण चकोल्या बनवायची प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वेगळी असते. तर बऱ्याच ठिकाणी यामध्ये मसाले हे टाकले जातात, बट आमच्याकडे आम्ही हिरवी मिरची टाकत असतो तिखटासाठी. तर यात आपण टाकणार आहोत हिरवी मिरची. मिरचीची छानशी इथे आता फ्राय होऊ देऊ. मिरची छानशी फ्राय झालेली आहे. आता आपण टाकणार आहोत टोमॅटो. थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, आणि मग आपली डाळ. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता या ठिकाणी हे खूप घट्टसर आहे, तर आपण हे आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. मी शक्यतो गरम पाणी वापरते, कारण डाळ गरम असेल आणि थंड पाणी त्यात टाकलं तर चव बिघडण्याची शक्यता असते. आता वरणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको, थोडंसं मध्यम हे पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस चकोल्या त्याच्यामध्ये शिजतील आणि ते थंड व्हायला लागल्यानंतर ना ते जास्त घट्टसर होतं. वरण जास्त घट्ट होत जातं, म्हणून आपण त्याची सुरुवातीलाच कन्सिस्टन्सी ही खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी नाही ठेवायची. आणि यात आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ.
आता आपण याला छानसं उकळू देऊया आणि तोपर्यंत आपण चकोल्यांची तयारी करूया। आपली डाळ उकळते तोपर्यंत आपण इकडे चकोल्या तयार करून घेऊया। तर एक उंडा घेऊन आपण तो पोळीसारखा इथे लाटून घेणार आहोत। आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्याच पद्धतीने इथे हे लाटून घ्यायचंय। पोळीपेक्षा थोडंसं बारीक हे करायचंय, जास्त जाड ठेवायचं नाहीये, जेणेकरून ज्यावेळेस चकोल्या शिजतील त्याच्यानंतर त्या खूप जाड या होणार नाहीत। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण इथे चपातीसारखं छान लाटून घेतलेलं आहे। चकोल्या तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये किंवा त्या साईज मध्ये तुम्ही करू शकता। राहिलेल्या पिठाच्या पण चकोल्या आपण तयार करून घेऊया। अशा तऱ्हेने आपलं वरण इथे छानसं उकळलेलं आहे। आपल्या चकोल्याही तयार आहेत। आपण आता त्या वरणात सोडूया। वरणात सोडताना त्या थोड्याशा अंतरावर सोडायचे आहे, जेणेकरून त्या चिकटणार नाहीत एकमेकांना आणि तसा लगद्यासारखं ते तयार होणार नाही। अशा सगळ्या चकोल्या सोडून झाल्या की आपण 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवरती छानशा त्या शिजू देणार आहोत, जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाहीत। आपल्या चकोल्या हे शिजून आता इथे रेडी आहेत। थोडीशी वरून आपण कोथिंबीर ऍड करूया आणि आता प्लेट मध्ये काढूया। अशा पद्धतीने आपल्या वाफळत्या वरण चकोल्या रेडी आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।